जात नाही. जे धाडसी पर्यटक असतात तेच थोडा प्रयत्न तिकडे करतात. आणि जो तिथून जे 2 रस्ते होतात तिथंच एक डाव्या बाजूला अंबरखाना आहे. अंबरखाना काय मी तुम्हाला सांगितलं की नाणेघाटामार्गे जी रसद यायची ती सगळी शिवनेरीवरती अन्नधान्य वगैरे 3.5 ते 4 वर्ष अन्न त्याच्यामध्ये कुजत नव्हतं, खराब होत नव्हतं. अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजी तिथं वापरलेली. मग ते सगळं तिथं साठवलं जायचं. म्हणजे जवळपास जर एखाद्या वेळेस दुष्काळ पडला किंवा मग एखादं आक्रमण झालं आणि मग धान्यच राहिलं नाही स्वराज्यामध्ये, तर मग इथून ती सगळी रसद ह्या सगळ्या आजूबाजू आता इथं चावंड किल्ला आहे. मग तिथनं अजूनही ते 5 किल्ले आजूबाजूला या परिसरात, म्हणजे सगळ्या किल्ल्यांवरती अगदी रायगडापर्यंत, राजगडापर्यंत, पूर्वीच्या तुमचा प्रतापगडवर असेल तिकडे महाबळेश्वरपर्यंत इथली रसद जायची. तर हे एक महत्त्वाचं ठिकाण की रसद असलेलं हे एक प्रमुख ठिकाण आणि सुरक्षित ठिकाण आणि मजबूत. म्हणजे अगदी बुद्ध कालापासून तर शेख हुनापासून गौतम पुत्र सातकर्णी असेल किंवा मग बहामनी असेल किंवा यादव असतील आणि नंतर मालोजीराजे भोसले यांनी हा किल्ला वेळोवेळी तटबंदी बुरुज मजबूत करून अतिशय सुरक्षित असा केलेला होता. म्हणूनच शहाजीराजांनी याला प्रेफरन्स दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मासाठी आई जिजाऊ साहेबांना इथे आणून ठेवलं. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की तुम्हाला एक असं स्मारक लागेल. मग ते स्मारक कशाचं आहे तर खूप इतिहासकारांच्या म्हणजे कल्पनेच्या बाहेरचा तो विषय. तर त्याचा अलीकडच्या काही काळामध्ये त्याचं काही साधनं पण सापडली की मुघलांची लढाई करताना इथल्या स्थानिक कोळी लोकांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. त्यांनी आक्रमण करून तो किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी खूप प्रतिकार केला. प्रतिकार करत असताना मुघलांची साधन सामग्री आणि सैन्य संख्या जास्त असल्यामुळे त्या कोळी लोकांचा पराभव झाला आणि त्यांना बंदिवान केलं. बंदिवान केल्यानंतर पकडल्यानंतर ह्या गडाचे वैशिष्ट्य असं आहे का इथे कोठडी नाही आहे, म्हणजे तुरुंग नाही या गडावरती. मग आता पकडलेल्यांना काय करायचं, तुरुंग तर नाही आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की यांची सामूहिक कत्तल करायची. मग तिथे सर्व कोळी बांधवांची कत्तल केली गेली आणि त्यांची आठवण म्हणून तिथे ते स्मारक बांधलेले. वरती आता तुम्ही जेव्हा बालेकिल्ल्यावरती जाल तेव्हा ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि मग त्याच्या पुढे जाऊन अजून इथे काय म्हणजे काही पाण्याचे टाके वगैरे, बदामी टाकं वगैरे आहेत. त्याच्यानंतर पुढे सदर आहे. म्हणजे सदर म्हणजे काय तर जिथे सर्व एकत्र यायचे सैनिक सरदार विचार म्हणजे काही फंक्शन आहे तर फंक्शनाला तिथं सदरेवर बोलवलं तिथे बोलवलं ते आहे. आणि महाराजांचं जन्म ठिकाण आहे तिथे आजही एक पाळणा आहे महाराजांचा. लोक म्हणतात त्या काळातला आहे पण त्या काळातला नाही, पण महाराजांची एक छोटीशी मूर्ती पण तिथे आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जर गेलो थोडं तर एक टकमक टोक येतं. आता टकमक टोक म्हणजे काय तर कडेलोट ठिकाण. कडेलोट म्हणजे काय, ज्यांनी कोणी स्वराज्याच्या बद्दल काही बेईमानी केली म्हणजे जे फितूर असतात त्यांना शिक्षा काय द्यायची तर त्या गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्या कडेलोटावरती न्यायचा आणि तिथनं ढकलून द्यायचा. आणि मग खाली आता 350, 400, 500 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे इथं पावली वाघ, सिंह, हत्ती जे काही हिंसर पद्धती असणार आणि ते त्याचा फडशा पाडून म्हणजे ते वाटच बघत राहायचे. वरती कडेलोट टोकावरती गर्दी दिसली का अरे काहीतरी कडेलोट होतोय खाली आपल्याला असं. तर म्हणजे जे स्वराज्यातले बेमानी असतात तर अशी बेमानी करू नका, कोणावर काय वेळ येईल आणि तिथनं तो ढकलला जाईल. तो एक विषय. आणि अजून थोडासा राहिला विषय तो कडेलोट तिथे केला जायचा. तसा मग हा किल्ला चढणीला खूप सोपा आहे. शासनाने खूप लक्ष दिलेलं आहे. आता दरवर्षी शिवजयंतीला मुख्यमंत्री इथं हेलिकॉप्टर इथं उतरतंय. आता इथून पुढे जर गेलं तर सगळं गार्डन वगैरे सगळं आहे. एक भुयारी मार्ग आहे तो जो जुन्नरमध्ये पण निघतो. आणि जे शिवप्रेमी येतात जे गडकोट संवर्धन करतात त्यांनी हा गड खूप सुंदर ठेवलेला आहे, स्वच्छ ठेवलेला. म्हणजे स्वच्छता मोहीम म्हणजे कोणीही पाण्याची बाटली कागद फेकत नाही, फेकलाय तरी तो आपल्या बरोबर घेतो. आपणही मला वाटतं निकम सरांनी आज एक थैली आणली आहे. आपणही वरती काही स्वच्छता मोहीम करणार आहोत आणि आपण हा गड स्वच्छ करा. मुलींना तुम्ही पण आमच्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं. तर आपलं सर्व